मंडळी निवांत बसू नका, धाव चालू आहे. ठीक आहे. सो आपण काय पाहिलं की जे नियमशास्त्र परमेश्वराने पूर्ण केले, जर ती गोष्ट आपण पुन्हा त्याच्यामध्ये जर तिला त्याच्यावरती आपण जर स्वतः गोष्टी करत असू तर त्याच्यामुळे आपण एका श्रापाधीन होतो. आता मी तुम्हाला काय म्हणत आहे, नीतिमत्व आपल्या सर्वांना माहित आहे. नीतिमत्व म्हणजे काय? 4th पॉइंटकडे यावेळेस आपण जाणार आहोत. 4th पॉइंट म्हणजे एक वेगळ्या टाईपची नीतिमत्व, ख्रिस्ताद्वारे नीतिमत्व आता आपल्याला समजून घ्यायचे. आता आपण काय पाहिलं की नियमशास्त्राद्वारे नीतिमत्व येत नाही, नियमशास्त्राद्वारे नीतिमत्व येत नाही. नीतिमत्व कशाद्वारे येतं? समजतंय सर्वांना? सगळे जागे आहेत? झोपलेले बोलतील आमेन. रोमकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय आपण काढू. रोमकरास पत्र 10वा अध्याय 1 ते 4 ही वचनं आपण वाचू. कोणीसाठी वाचलं आपल्यासाठी? रोमकरास पत्र 10वा अध्याय 1 ते 4 ही वचने. आमेन. हे वचन फार इम्पॉर्टंट आहे. 4थ्या मुद्द्यासाठी, मी पुन्हा एकदा म्हणेन, 4थ्या मुद्द्यासाठी हे वचन आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. या वचनामध्ये लिहिलं आहे. आता पाऊल इथं कोणाबद्दल बोलत आहे? तो इस्रायली लोकांबद्दल, तो यहुदी लोकांबद्दल बोलत आहे. तो काय बोलत आहे यहुदी लोकांबद्दल? बंधुजनो हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. ओके. सो पाऊल म्हणतोय त्यांचं तारण होणं गरजेचं आहे. आता हे ते कोणते लोक आहेत? ज्यांना तोरा, पहिले 5 पुस्तकं तोंडपाठ आहेत, नियम त्यांना तोंडपाठ आहेत. कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तोंडपाठ आहे. पाऊल म्हणतोय की त्यांना तारण मिळण्याची माझी इच्छा आहे. आता तो तिथे पुढे काय म्हणत आहे? तो म्हणतोय की मला माहिती आहे ह्यांना देवाबद्दल खूप आस्था आहे, खूप यांच्यामध्ये झील खूप आहे परमेश्वरासाठी, खूप एक्साइटेड आहेत हे परमेश्वरासाठी, पण राईट माइंडसेटने, राईट नॉलेजने ते परमेश्वराला अप्रोच करत नाहीत. हा स्वतः त्यांच्यातलाच एक या जेनी त्याचं जुनं जीवन सोडून नवीन जीवन त्याने घेतलेलं आहे. साऊलाचा पाऊल झालाय, जो पहिल्या मंडळीचा छळ करत होता. तो आता काय म्हणतोय की मी ह्या लोकांसाठी माझी इच्छा आहे की यांचं तारण व्हावं. मला माहिती आहे ह्यांच्यामध्ये खूप इच्छा आकांक्षा आहे परमेश्वरासाठी, पण ते एका राईट वेनी जात नाहीत. कोणता राईट वे? तो म्हणतोय की ते लोक त्यांची स्वतःचं नीतिमत्व बनवण्यात बिझी होते. ते बनत होते की मी ह्या गोष्टी केल्या पाहिजे, मी पूर्ण नियमशास्त्र पाळलं पाहिजे तर मी नीतिमान ठरेल. आज आपल्यापैकी बरेच लोक असाच विचार करतात की मी जर सगळ्या गोष्टी पाळल्या तर मी नीतिमान ठरेल. पण तुम्ही नीतिमान ठरवलेले आहात म्हणून आता तुम्ही सगळ्या गोष्टी पाळता. ह्या 2 गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ऑलरेडी एक पुत्र आहात, तर तुम्ही स्वतःहून, आता जर मी लहानपणापासून डॅडीने मला सवय लावली होती, डॅडीने, अभिला आणि मला, की सकाळी संडेच्या दिवशी चर्च ओपन करायचे. पहिले येऊन चर्च ओपन करायचे. आता एक कृत्य आहे, एक, ठीक आहे, एक कृत्य आहे. आता डॅडीनी मला असं नाही सांगितलं की तू चर्चचं ओपन केलंस तर तू माझा पुत्र होशील. तू माझा पुत्र आहेस, तू माझ्या गोष्टी समजतोस, म्हणून सकाळी चर्च ओपन कर. डिफरन्स. आज बरेच लोक
तो म्हणत आहे ते यहुदी लोकांपैकी की ते अजूनही त्यांचं नीतिमत्व फाईट करतायत. वचन काय सांगतं? पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे मिळवण्यास, म्हणजे त्याचबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि माझे नीतिमत्व, त्याची नीतिमत्व मिळवण्यास झटा. ती स्वतःच्या नीतिमत्वाबद्दल नाही बोलत आहे तो त्याच्या नीतिमत्व. जेव्हा तुम्हाला समजतं की ओके मी रायचस आहे. रायचस म्हणजे काय? आता नीतिमत्व म्हणजे काय नेमकं आपण ते बघू. ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला बघतो त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला बघताना ब्लेमलेस बघतो, किंवा तुम्ही परमेश्वरास सांगते तुमचं एक राईट स्टँडिंग आहे, तुम्ही त्याच्यासमोर उभे राहू शकता. याला आपण म्हणू नीतिमत्व. सो हे परमेश्वरासमोर उभं राहण्यासाठी आता मी माझ्या कृत्यांमुळे त्याच्यासमोर उभा राहत नाही, पण परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिल्याबद्दल त्याच्या रक्ताद्वारे मी त्याच्यासमोर आता उभा राहतो. म्हणून पाऊल एका ठिकाणी म्हणत आहे, कम बोल्डली बिफोर द थ्रोन ऑफ ग्रेस. धाडसाने त्या कृपेच्या सिंहासनासमोर या. अजूनही लोक असेच येतात, देवा मी पापी, उगाच वीज पडली वरून तर देवाचा क्रोध बी झाला माझ्यावरती तर मी खूप पापी आहे. आणि ते पाप गाजवतात पण, ओ मी खूप पापी आहे. परमेश्वराचं वचन सांगते तुम्ही नीतिमत्व आहात परमेश्वरामध्ये. यू आर द रायचियसनेस ऑफ गॉड इन ख्राइस्ट. म्हणून पाऊल जेव्हा पण मंडळ्यांना पत्र लिहितोय ना, तो त्यांना हे नाही म्हणत आहे की ओ गलती करातल्या पापी अन्नो. तो त्यांना काय म्हणतोय? संतांनो. काय म्हणतोय तो त्यांना? संत. संत. सेंट पॉल जसं आपण म्हणतो, सेंट्स, वी आर द सेंट्स, द चर्च इज द सेंट टुडे. आपल्या स्वतःच्या गोष्टींमुळे नाही. कधीपर्यंत आपण आपल्या स्वतःचे ते मळीन चिंध्या घेऊन परमेश्वरासमोर येणार आहे? कारण परमेश्वराचं वचन काय सांगतं? आपली कृत्ये त्याच्यासमोर घाणेरड्या चिंधीसारखे आहेत त्या पवित्र परमेश्वरासमोर. सो म्हणून आज आपला बचाव, आता मी परत म्हणतोय, मी ही ऍक्टिव्हिटी आधीच प्लॅन केली होती, पण आता मी म्हणते की अंतःकरणामध्ये विचारा. किती जणांना वाटतं की उद्या परमेश्वर आल्यावरती मी परमेश्वरास संगती स्वर्गात असेल? अर्धे लोक अजून पण डाऊट मध्ये आहेत. ठीक आहे, आपल्या मनामध्ये आपल्याने प्रत्येकाला विचारलं असेल, गुड. कारण की मी स्वर्गात ह्यामुळे नाही चाललोय की मी खूप दान धर्म खूप करतो. मी चर्चला दर संडेला जातो, दशमांशचं रिसीट बघा, दर महिन्याला माझा दशमांश. नो 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 नो. आपण कुठंतरी इक्वेशन मिस करतोय. मी ह्यामुळे स्वर्गात नाही जात की मी चांगले कृत्य करतो. मी ह्यामुळे स्वर्गात जातो कारण मी प्रभू येशू ख्रिस्तावर, आमेन, पण मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. आता मी चांगले कृत्य करतो. डिफरन्स करतोय? परत प्रोसेसिंगला लागलेत काय लोक. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. पुढे आपण रोमकरास पत्र 3 अध्याय 21 ते 24 आपण वाचूयात. रोमकरास पत्र 3 अध्याय 21 ते 24 मी तुमच्यासाठी वाचतो. आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. हे नीतिमत्व कोणासाठी आहे? विश्वास ठेवणाऱ्या काही जणांसाठी आहे. विश्वास ठेवणाऱ्या जे संडेला येतात त्यांच्यासाठी आहे. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. पुढे आपण वाचू. त्यात भेदभाव नाही,
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. विनामूल्य नीतिमान ठरतात. बेस्ट. आज तुम्ही गुड फ्रायडेचं काय शिकू न शिकू, इतक्या वेळ तुम्ही माझं काय बोललेलं ऐकलेलं लक्षात असेल नसेल, एक गोष्ट आज इथून घेऊन जा की तुम्ही विनामूल्य नीतिमान ठरवले गेले आहात. तुमच्या कृत्यांमुळं नाही, पण त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळं. माझं प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्यासाठी ते रक्ताची खंडणी दिली, त्याने डाऊन पेमेंट नाही केला. 2 लाख मी भरतो, 10 लाख तू भर. नो, इट इज नॉट अ डाऊन पेमेंट. It is a fully paid price, full payment, 100%, no loans, no more under a curse. हे गॉस्पेल आहे आणि हे फार सुंदर गॉस्पेल आहे. म्हणून रोमकरास 3 अध्याय 20व्या वचनात लिहिले आहे की म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरवला जाणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्वाची प्राप्ती होते. ठीक आहे. सो आता ह्या गोष्टींमध्ये मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. ठीक आहे. पाप काय आहे? आपण केलेल्या चुकीच्या गोष्टी. पण मी तुम्हाला एक नवीन बघण्याचा दृष्टिकोन देतो. पाप ही एक पर्सनॅलिटी आहे. पाप ही एक पर्सनॅलिटी आहे, ज्या पर्सनॅलिटीला परमेश्वराने स्वतःवरती घेतलं. परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने काही पाप केलं होतं का? तो पवित्र आणि ब्लेमलेस होता. त्याने पाप केलं होतं का? एकही पाप त्याच्यामध्ये नव्हतं. त्याच्यामध्ये एकही पाप नसताना जर त्याच्यावरती सर्व पापांचा दोष टाकण्यात आला, तर त्याचं नीतिमत्व ते आपल्यावर टाकण्यात आलेलं आहे. हालेलुया. कळतंय की हे एक डिवाइन एक्सचेंज झालेलं आहे. डिवाइन एक्सचेंज, की त्याने तुमचं पाप त्याच्यावरती घेतलं आणि त्याची नीतिमत्व आज त्याने तुमच्यावर दिलेली आहे. आदित्य वरती आहे 2 मिनिटं. आता मी तुम्हाला सांगतो की त्याने काय केलं. फॉर एक्झाम्पल, प्रभू येशू ख्रिस्त याने जगाचं पूर्ण पाप स्वतःवरती घेतलं आणि त्याचं जे नीतिमत्व होतं, हा दिसतोय कोड तुम्हाला स्क्रीनवरती, त्याने तो कोड घेऊन आता मनुष्याला घाल. हालेलुया. हे आहे सुवार्ता. ही आहे सुवार्ता की त्याने ते पाप स्वतः, तो काळा पूर्ण झाला, सगळ्या जगाचं पाप त्याने घेतलं स्वतःवरती आणि त्याचं धार्मिकता, त्याचं नीतिमत्व त्याने आपल्यावरती टाकलं. सो आज परमेश्वर ज्यावेळेस वरून बघत आहे, तर तो त्याला पापामध्ये नाही बघत. तुम्हाला समज नाही गरजेचं आहे की परमेश्वर ज्यावेळेस आज तुम्हाला वरून बघत आहे, तो तुम्हाला पापामध्ये बघत नाही. तो त्याच्या पुत्राच्या हिशोबाने तुमच्याकडे बघत आहे. हालेलुया. दिस इज द गॉस्पेल. दिस इज द गॉस्पेल. याला आपण म्हणतो गुड न्यूज, सुवार्ता. हे कसं तुम्ही स्वतःपर्यंत ठेवू शकता? आता ना, आता मी काढून सध्या घेतो फक्त माझं जॅकेट है ना. सो हे अशा पद्धतीचं सुंदर काम त्या क्रुसावरती झालं. त्याच्यामध्ये नीतिमान ठरवले गेलो. ज्यावेळेस उधळ्या पुत्र घरी आला, फेवरेट स्टोरी. उधळ्या पुत्र घरी आल्यावरती
पहिलं त्याने क्षमा मागितली का पहिला त्याला गालावरती चुम्मा भेटला? त्या बापाने पहिलंच त्याला लांबून येताना पाहिलं आणि तो बाप त्याच्याकडे धावत जाऊन त्याला गळ्यात पडून त्याने पकडून त्याचे चुंबन घेतले आणि मग लिहिलंय की मग मुलगा बोलला, पित्या मी तुझ्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केले आहे. आणि त्याने त्याला त्या झगा, नवीन झगा त्याला दिला, एक नवीन अंगठी त्याला दिली, नवीन जोडे त्याच्या पायामध्ये दिले. एक दिवशी मी झोपलो होतो आणि झोपेत प्रभूचे एक सेवक माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ते बसले होते आणि त्यांच्या हातामध्ये एक खूप मळीन शूज होता, खूप मळीन झालेला शूज, आणि साईडला एक व्हाईट कलरचा शायनिंग ब्युटिफुल नवीन शूज ठेवलेला होता. आणि ते मला म्हणत होते की तुझ्याकडे हा शूज असताना तू हा शूज का घालून फिरतोयस? आणि मला ते समजलं नाही की ते काय बोलत होते. आणि ते प्रभूचे सेवक मला म्हणाले की हे तुझे शूज तू घालणं सोड आणि तू हे शूज घाल. मी उठलो, मला समजलंच नाही काय काय सांगायचा प्रयत्न चालला होता परमेश्वराचा मला माहित नव्हतं. पण मी प्रार्थना केली. मला माहिती का तुम्हाला पडलेल्या स्वप्नांमागे एक अर्थ आहे. योसेफाला स्वप्न पडत होते, दानिएलाला स्वप्न पडत होते आणि त्यांच्या स्वप्नांमागे अर्थ होता. ठीक आहे. मी प्रार्थना करत असताना एका त्याच संदेश त्याचा मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रार्थना करत असताना मला जाणवलं की ते शूज जे मी घालत होतो ते माझ्या स्वतःच्या कृत्यांचे शूज होते. की मी चांगले कामं करतो, मी दिवसभरात प्रार्थना करतो, मी बायबल वाचतो, मी दान धर्म करतो, पण ते घाण शूज आहेत, ते मळीन शूज आहेत. देवासमोर तुम्ही ते शूज घालून न जाता ते मला दुसरीकडे पॉइंट करत होते, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचे शूज. ते घातल्यावरती तुम्ही त्या पित्यासमोर जाऊ शकता. म्हणून पाऊल काय म्हणतो? कम बोल्डली बिफोर द थ्रोन ऑफ ग्रेस. धाडसाने त्या परमेश्वराच्या समोर तुम्ही या. इतकं महान परमेश्वराची आपल्यासाठी दया आहे. सो रोमकरास पत्र आपण सर्वजण 2 मिनिटासाठी उभे राहूयात. हा शेवटचा पॅसेज वाचू आपण आणि ह्याच्यानंतर आपण गीतामध्ये जाणार आहोत. रोमकरास पत्र 5वा अध्याय 12 ते 19 आपण सर्वजण मिळून वाचणार आहोत. ठीक आहे. रोमकरास पत्र 5वा अध्याय 12 ते 19. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसेल म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले, ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकारामुळे पाप केले त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे, परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरता विशेष करून विपुल झाली. आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही. कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे व कृपादान
पुष्कळ अपराधांपासून झाले, कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वेचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञांप्रमाणे पुष्कळ जण नीतिमान ठरतील. आमेन. आय होप, मला विश्वास आहे की तुम्ही जे वचन आता वाचलं ते तुम्हाला समजलं. एका माणसाच्या डिसओबिडियन्सने, त्याने तोडलेल्या आज्ञेमुळे, आदमाने जी आज्ञा तोडली त्याच्यामुळे आपण सर्व पापी झालो. पण त्या एका येशू ख्रिस्ताने जी आज्ञा कंप्लीट केली त्याच्यामुळे आपण आज सर्व नीतिमान आहोत. हालेलुया. आपण परमेश्वरासाठी जोरदार टाळ्या वाजून त्याचा धन्यवाद करू शकतो का, की किती महान हा परमेश्वर आहे. म्हणा की मी परमेश्वरामध्ये नीतिमान आहे. प्रभू येशूद्वारे मी परमेश्वरामध्ये नीतिमान आहे. ओके. सो आता जर तुम्ही नीतिमान आहात, मी आज तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या आहेत ना, हे फक्त छोटा छोटा पोर्शन आहे. आता ज्यावेळेस तुम्ही घरी जाताल, बायबलमध्ये वाचा की नीतिमानांसाठी काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. वाव, तुमचं डोकं असं जरा, इतके सुंदर प्रॉमिस लिहिलेत की तुम्ही जर नीतिमान असताल तर तुम्हाला हे मिळेल, तुम्ही जर नीतिमान असताल तर तुम्हाला ते मिळेल, तुम्ही जर नीतिमान असताल तर तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आता तुम्हाला माहिती आहे कोणाचं नीतिमत्व आहे.